दरम्यान आपल्याला उमेदवारी मिळू नये यासाठी विरोधकांनी खूप प्रयत्न केलेत, मात्र न्यायालयाने आम्हाला दिलासा दिला असं काँग्रेसच्या रामटेक मतदारसंघातल्या उमेदवार रश्मी बर्वे म्हणतात। तसंच आपण फक्त चेहरा असून भाजप विरोधात सुनील केदार मैदानात उतरले आहेत असंही त्यांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळेंनी। आपल्यासोबत स्वतः रश्मी बर्वे आहे। आता ही पक्षाने विश्वास टाकलेला आहे, त्याबद्दल पहिली प्रतिक्रिया तुमची? पक्षाने जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे, पक्षश्रेष्ठींना खूप खूप धन्यवाद देते। सोबतच महाविकास आघाडी यांना खूप खूप धन्यवाद देते। पक्षाने ही खूप मोठी संधी जी एक अनुसूचित समाजाच्या एक मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना दिलेली आहे। मला असं वाटतं ऐतिहासिक हा जो निर्णय आहे हा महाविकास आघाडीने आणि काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे। यामध्ये संघर्ष जरी झाला असला तरी नेहमी विजय हा नेहमी सत्याचा असतो, हे यामध्ये काँग्रेस पक्षाने मला म्हणजे सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे। यामध्ये आदरणीय आमच्या सोनिया गांधीजी, राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी, राहुल गांधीजी, आमचे नेता आदरणीय केदार साहेब, आमचे महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरेजी, माननीय शरद पवार जी साहेब आणि उपस्थित सगळे माझे जे महाविकास आघाडीचे नेते आहे यांना मनापासून धन्यवाद। जात वैधता प्रमाणपत्रांना घेऊन खूप तुमच्यावर आरोप केले गेले, आज तुम्ही तुमच्या प्रचाराच्या माध्यमातून कशा प्रकारे त्यांना उत्तर देणार आहात? एक जो आरोप करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे हा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडलेला आहे। आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं आणि आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा 2020 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी अनुसूचित समाजाची महिला म्हणून जेव्हा निवडणूक लढले आणि अनुसूचित समाजाची महिला म्हणूनच अध्यक्षपद भूषविलं, तेव्हा माझा हा जात प्रमाणपत्र अवैध आहे असला कुठल्याही प्रकारचा विषय तेव्हा समोर आला नाही। नेमका जेव्हा लोकसभेची निवडणूक आली आणि एक रश्मी बर्वेचे जे टक्कर देणारं जे समोर विरोधी पक्ष आहे त्यांना टक्कर देणारं जे नाव आहे ते समोर आलं, तेव्हापासनं हे कुठल्याही प्रकारचे असे भलते सलते जे आरोप माझ्यावर झाले, पण न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे आणि यामध्ये न्यायदेवतेने आमचा विश्वास कायम ठेवलेला आहे। सर्वसामान्य जी जनता आहे यांचा जो विश्वास रश्मी बर्वेवर आहे, आदरणीय केदार साहेबांवर आहे, त्याचा फायदा झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।